नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत आणि टाटा इंट्रा सहप्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया को पॉवर्ड बाय GSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेटणेकर ज्वेलर्स आणि निर्मा. या कार्यक्रमात मी सुमित शंकर सावंत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या लाडक्या गणराया पाठोपाठ आता गौराईचंही आगमन झालंय. माहेरवाशिणीच्या आगमनानं भक्तांचा उत्साह द्विगुणित झालाय. याच भक्तिमय वातावरणाचा आढावा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. कोकणात पारंपरिक पद्धतीनं गौराई घरी आणण्याची परंपरा आजही जोपासली जाते. संगमेश्वर तालुक्यामधल्या पांगरी या गावात पाणवठ्यावरून गौराईचं आगमन झालंय. विशिष्ट गाणी म्हणत माहेरवाशिणीला घरात आणलं गेलंय. गणेशोत्सवातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे गौराईचं आगमन. खास करून महिला वर्गाचा सर्वात आवडता आणि लाडका विषय. त्याच अनुषंगानं सध्या आज पारंपरिक पद्धतीनं गौराईचं आगमन होताना पाहायला मिळतंय. आपण संगमेश्वर तालुक्यातील पांगरी या गावामध्ये आहोत आणि कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी गौराईचं आगमन होताना पाहायला मिळतं आहे. खड्यांच्या गौरी आणि मुखवट्यांच्या गौरी अशा दोन गौरी या ठिकाणी आणल्या जातात आणि त्याच अनुषंगानं पारंपरिक गाणी म्हणत पाणवठ्यावरनं या गौरींचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. आज माहेरवाशिणीचा हा सण आहे, कारण माहेरवाशिणीला गौरी आणण्याचा, गणपतीच्या दिवशी गौरी आणण्याचा मान मिळतो आणि त्याचमुळं सगळ्या बायका या नटून तटून या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या पाहायला मिळतात. या 5 खडे या ठिकाणी पाणवठ्यावरनं गोळा केलेले आहेत आणि याच गौरी म्हणून पूजन करण्याची कोकणातली परंपरा आजही कायम आहे. नदीवरनं किंवा पाणवठ्यावरनं या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं गौराईची गाणी म्हणत या ठिकाणी गौरीचं जे आगमन आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतं आहे. पुढचे 2 दिवस म्हणजे उद्या गौरीचं पूजन असणार आहे आणि परवा गौरीचं विसर्जन असणार आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं या पारंपरिक पद्धतीनं या गौराईचं आगमन पाणवठ्यावरनं सध्या होताना या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आपल्या लाडक्या बाप्पा मागोमाग आता ज्येष्ठा गौरीचं आगमन झालेलं आहे. माहेरवाशिणी आली आहे म्हटल्यावर तिच्या आवडीच्या पदार्थांची मेजवानी तर आलीच. तर चला पाहूयात आता अभिनेत्री रजनी वेल्हणकर यांनी आज गौराईच्या नैवेद्यासाठी काय खास बनवलंय ते पाहूयात. नमस्कार. नैवेद्य स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत बाप्पाचा नैवेद्य दाखवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री रजनी वेलणकर. नमस्कार रजनीताई. नमस्कार. खूप स्वागत आहे तुमचं आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. तुलाही खूप शुभेच्छा. बाप्पा वाट पाहतोय. रजनीताईंच्या हातनं आज आम्हाला काय बरं खायला मिळणार आहे आणि मी सुद्धा वाट पाहतेय. तर काय आहे आजचा पदार्थ? मी आज वाटली डाळ करणार आहे. बर. आणि गणपती उत्सवामध्ये ती खास करून केली जाते. हो बरं, ठीक आहे. मग आपण तयारी करून घेऊया. हो चल. चला आता वाटली डाळ करूया. हो, ही ना भिजवलेली चण्याची डाळ आहे. ती आता आपण वाटून घेऊया. पहिल्यांदा किती तास भिजवलीत? 4 तास, कमीत कमी 4 तास भिजवली ना की छान वाटली जाते आणि भिजली चांगली जाते. आणि ही ना चांगली निथळून घ्यायची बरं का. हा. आता ही डाळ ना आपली वाटून झाली. आता त्याच्यानंतर हा मका वाटून घ्यायचा. मी याच्यात काढून घेते. आम्ही पूर्वी ना मका घालायचं नाही ग, तेव्हा ती कोरडी व्हायची. पण आता
सहज मिळतो ना मका, हो. त्यामुळे त्याने ना जरा ओलावा येतो. बर हा, म्हणून तो घालायचा. आणि मग तेल पण कमी लागतं. बरं. पण मग ओलावा येण्यासाठी आणि एकदम असं, कारण आता ही डाळ अर्धी वाटली गेली. हो. वाटली डाळ तशीच तशीच असावी. असते ना, पूर्ण मिक्सरला हा, बारीक करूच नाही नाही. ती. हो. आता हा मका वाटून झालाय आपला. तोही याच्यामध्ये घालायचा, बरं. मिक्स करून टाकायचा एकत्र. आणि मग हा चांगला मिक्स केला. ही थोडंसं खोबरं मी घालून घेते. ओलं खोबरं आहे. बरं. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी साखर, ती सगळं आधी घातलं तरी चालतं बरं का. ठीक. नंतर मीठ, जशी क्वांटिटी असेल, जेवढं असेल त्याप्रमाणे मीठ. हा, आणि लिंबू पिळायचं. हा, लिंबाचा रस काढून ठेवला ना तर तेही सोपं जातं. वा. पण आपण लिंबू आता पिळून घेऊया. एकदा का चणा डाळ व्यवस्थित भिजलेली असेल हा, 4-5 तास, हा. तर एकदम सोपं. म्हणजे अगदी करायला खूप एक 10 मिनिटात खरं म्हटलं तर होते. फक्त चणा डाळ मात्र भिजवावी लागते. आता आपण हे सगळं फोडणीला टाकायचं. बरं. हा. बरं. आता कढई चांगली गरम झाली आहे. आपण तेल टाकूया. जरा या. बऱ्यापैकी हा, घालायचं. तेल जरा जास्त घालावं लागतं. मी कुठचाही चण्याच्या डाळीचा पदार्थ असला ना तर त्याला तेल किंवा तूप, पुरणपोळी असली तर तूप खातो ना आपण, तर ते जास्त घालावं लागतं. आता हा तिखट पदार्थ आहे हा. आणि त्याच्यामुळे तेलाचा वापर केलाय आपण. हो. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला तुपाचा वापर करायचा आहे तेव्हा मात्र गोवर्धन तूपलाच प्राधान्य द्यावं. कारण गोवर्धन तूप म्हणजे गाईच्या शुद्ध दुधापासून तयार केलेलं तूप, शुद्ध, दाणेदार आणि सकस. आता तेल तापलं आहे. मोहरी टाकायची पहिल्यांदा. मग हिंग घालूया. हिंग पण छान भरपूर लागतो चण्याच्या डाळीला, म्हणजे छान स्वाद लागतो. आणि हळद. आता मिरची वाटली नाहीये म्हणून आपण मिरची पण फोडणीलाच टाकूया. ही जरा चांगली परतून घेऊ. मिरची परतली गेली पाहिजे आणि हळदही सगळीकडे मिक्स झाली. आहा. हा, आला ना स्वाद आला की नाही हिंगाचा. हिंग आणि फोडणीचा. ती फोडणी उत्तम बसली ना की पदार्थ अगदी वाढते. आता ही सगळी डाळ आपण याच्यात घातली. मीठ, साखर, मिरची सगळं घातलेलं आहे. हा, आणि आता थोडीशी कोथिंबीर वरून पेरायचीच आहे, पण आधी घातली की त्याचा स्वाद जरा आणखीन छान लागतो. पण ही डाळ आता शिजली पाहिजे ना याची. हो. मग हिला वाफवून घ्यायचं थोडंसं, म्हणजे त्याला झाकण ठेवायची गरज नाहीये. कारण थोडस परततही राहावी लागते. बरं. आता तू चैत्रातली आपण आंब्याची डाळ करतो ना, हो. ती कच्चीच असते. त्याला वरून फोडणी देतो. बरं. आणि ही डाळ करतो वाटली डाळ म्हणून, तर ती आपण चांगली परतून घेतो. कारण विशेषतः ना आता या पावसाच्या दिवसामध्ये ना शिजवलेला पदार्थ चांगला असतो कच्च्यापेक्षा. आणि डाळ तशी पचायला थोडी कठीणच पण जरा चमचमीत करता येते ना, त्यामुळे तिखटाबरोबर जरा छान, म्हणजे तिखट गोड पदार्थाबरोबर असं छान वाटतं. तेव्हा आता आपला हा पदार्थ वाटली डाळ तयार झालेला आहे. आता ह्याच्यावर म्हणजे ही भांड्यामध्ये काढायची आणि मग त्याच्यावर पुन्हा खोबरं, कोथिंबीर असं घालून ती सजवायची. दिसायला छान दिसतं. वा वा वा. बाप्पासाठी नैवेद्याचा एक वेगळा पदार्थ म्हणजे वाटली डाळ जवळजवळ तयार झालीये आणि खमंग वास सुटलेला आहे. आम्ही लगेच सर्व्ह करून घेतो. रजनीताई, तुम्ही इथे आलात आणि एक खूप सुंदर पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यासाठी करून दाखवलात. त्यासाठी तुम्हाला गोवर्धन कडून ही आनंदाची गोड भेट. अरे वा. आणि गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.
याचा जरूर उपयोग करेन मी. नक्कीच. गोवर्धन या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलंय. गाईच्या शुद्ध तुपापासून तयार केलेल्या मिठाया गोवर्धनने लॉन्च केल्या आहेत. यामध्ये मोदक, पेढे, काजू पिस्ता रोल आणि काजू कतली या मिठाईंचा समावेश आहे. आजच तुमच्या जवळच्या दुकानात जाऊन गोवर्धनची मिठाई खरेदी करा आणि या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा. गर्वाने गोवर्धन. मुंबईतील सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक असलेल्या रंगारी बदक चाळीमधील गणेशोत्सवाचं यंदाचं 85वं वर्ष आहे आणि या मंडळाची बाप्पाची 22 फुटांची आकर्षक मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. यंदा मंडळानं गणेशाचं लंबोदर हे रूप साकारलंय तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिराचा देखावा साकारलेला आहे. गणपती बाप्पा मोरयाचा गजर आता आसमंतात घुमायला सुरुवात झालेली आहे आणि सध्या मी आली आहे लालबागच्या रंगारी बदक चाळ रहिवासी संघाच्या गणेशोत्सव मंडळामध्ये आणि या गणेशोत्सव मंडळाने एक अप्रतिम देखावा सादर केलाय. हा देखावा आहे अक्कलकोटचा. त्यामुळे रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मित्रमंडळाला जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला वाटेल की मी अक्कलकोटमध्ये आली आहे. तर स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि या रंगारी बदक चाळचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा नेमका आढावा कसा आहे ते देखील आपण बघणार आहोत. माझ्यासोबत या मंडळाचे सगळे पदाधिकारी आहेत. मला सांगा की किती वर्ष झाली आहेत मंडळाला? अर्थात रंगारी बदक चाळ मंडळ म्हणलं की आकर्षक देखावे ही ओळख ठरलेली आहे. यंदाच्या वर्षीच्या देखाव्याचं काय महत्त्व आहे? या वर्षी आमचं 85वं वर्ष आहे आणि गेले 84 वर्ष आम्ही पारंपरिक कथांवर आम्ही सादर करीत आलेलो आहे. गणपती बाप्पा सगळ्यांच्या मनात आहेत, पण गणेशोत्सव कसा साजरा केला पाहिजे हे आमचं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत की एक चांगला संदेश, सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा हा आमचा कायम उद्दिष्ट असतं आणि आम्ही ते साध्य करत आलेलो आहोत. मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी TV9 मराठीकडून आणि विशेषतः गोवर्धन तूप यांच्याकडनं तुम्हाला ही आनंदाची भेट आमच्या सर्वांकडनं. त्याच्यामुळे या गोवर्धन तुपासोबतच यंदाचा गणेशोत्सव साजरा करूयात. गोवर्धन तूप बनलेला आहे गाईच्या शुद्ध दुधापासून. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करूयात गोवर्धन तुपासोबत, जे आहे शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार. त्याच्यामुळे गणपती बाप्पा मोरयांचा गजर असा सुरू राहणार आहे. बघूयात पुढच्या मंडळामध्ये आपल्याला कोणता गणपती बघायला मिळतोय. मुंबईतल्या अभ्युदयनगरचा राजा खास चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसंच आहे, कारण बाप्पाच्या चरणी फुलं आणि नारळ दिसत नाहीयेत, तर पूजा साहित्याऐवजी बाप्पा चरणी वह्या पुस्तकं अर्पण केली जावीत असं आवाहन मंडळानं केलंय. तर मंडळानं यंदा रॉयल पॅलेसचा देखावा देखील उभारलाय. गणेशोत्सव आला की जितकी उत्सुकता आपल्याला घरातल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची असते तितकीच उत्सुकता असते ती म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे वेगवेगळे देखावे बघण्याची. मी सध्या आली आहे अभ्युदयनगरमध्ये. या ठिकाणी अभ्युदयनगरचा राजा विराजमान झालेला आहे आणि या राजाच्या अवतीभोवती जो देखावा तयार करण्यात आला आहे तो आहे रॉयल पॅलेसचा. रॉयल पॅलेस हा शब्दशः रॉयल म्हणावा असाच आहे. अभ्युदयनगरच्या राजाच्या या गणेशोत्सव मंडळाला अनेक वर्षांची परंपरा आहे. काळा चौकी परिसरातला हा अभ्युदयनगरचा राजा या ठिकाणच्या स्थानिकांचं विशेष आकर्षण असतो, कारण इथले देखावे हे सुद्धा गणपती बाप्पा इतकेच नयनरम्य असतात. या मंडळाचे पदाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत. मला सांगा की किती वर्ष झाली आहे मंडळाला, कोणकोणते उपक्रम मंडळ राबवतं आणि यंदाच्या वर्षीचा देखावा रॉयल पॅलेस जो खरोखर रॉयल वाटतोय इकडे येऊन सुद्धा, काय वैशिष्ट्य या देखाव्याचं? अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 68 वर्ष आहे. रॉयल पॅलेस म्हणाला तर आम्ही दरवर्षी नवीन संकल्पनेतून देखावे तयार करतच असतो. यावर्षी ठरवलं की रॉयल पॅलेस करायचा, की काहीतरी रॉयल असं दिसलं पाहिजे. आणि उपक्रमाच्या बाबतीत म्हणायला जाल तर आपण मंडळ दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. जसं की एक आपण लोकांना आवाहन करतो की तुम्ही म्हणजे गणरायाचरणी हार, फूल वगैरे काय अर्पण करू नका. त्याऐवजी तुम्ही फूल वगैरे अर्पण करण्याच्या ऐवजी पट्टी, पेन्सिल, वह्या अर्पण करा. आणि ते आम्ही जिथे गरजू विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे तर तिथे आम्ही ते पोचवण्याचा प्रयत्न करतो. यासाठीच TV9 मराठी आणि विशेषतः गोवर्धन तूप यांच्याकडून तुम्हाला ही विशेष आनंदाची सप्रेम अशी भेट. हे गोवर्धन तूप बनलंय गाईच्या शुद्ध दुधापासून. त्याच्यामुळे यंदाचा गणेशोत्सव या गोवर्धन तुपासोबत साजरा करा, जे आहे शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार. त्यामुळे अभ्युदयनगरच्या राजाच्या या रॉयल पॅलेसला भेट द्यायला अजिबात विसरू नका. आणि इथे घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या परळ भागात असलेलं लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे त्यांच्या भव्य देखाव्यांसाठी ओळखलं जातं. गेल्या वर्षी
परंपरा त्यांनी यंदा देखील कायम ठेवलेली आहे. भारतातील स्थापत्यकलेमधील आदर्श असणाऱ्या मंदिरांच्या प्रतिकृती देखाव्या स्वरूपात साकारण्याचा या मंडळाचा प्रयत्न असतो. टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी आम्ही घरबसल्या मुंबईतल्या वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचं दर्शन घडवतोय. सध्या मी आली आहे परळमध्ये आणि परळच्या इच्छापूर्तीचं दर्शन मी नुकतंच घेतलेलं आहे. विशेष म्हणजे या परळच्या इच्छापूर्तीच्या दर्शनाला येताना मला एखाद्या दक्षिणी भागातल्या एखाद्या मोठ्या मंदिरात येते की काय असं वाटलं, कारण यांनी देखावाच तसा उभारलेला आहे. दक्षिणेकडच्या दक्षिण भारतातल्या वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती आपण नेहमीच बघत असतो, मात्र या प्रतिकृतींचा आदर्श ठेवत त्यांनी एक अनोखं मंदिर परळच्या इच्छापूर्तीच्या राजाभोवती उभारलेला आहे. तो देखावा उभारलेला आहे. लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं हा देखावा उभारण्यात आलाय. अनेक वर्ष झाली आहेत तुमच्या सुद्धा मंडळाला. याचे सगळे पदाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत. मला सांगा की किती वर्ष झाली आहेत आपल्या मंडळाला आणि अशा वेगवेगळ्या संकल्पना सगळीच मंडळं राबवत असतात, मात्र विशेषतः दक्षिण भारतातलं मंदिर उभारण्याचं यंदाचं कारण काय? आमच्या मंडळाला यावर्षी 78 इयर पूर्ण होत आहेत आणि दक्षिण भारतातलं मंदिर म्हणजे आमच्यासाठी, आमच्या मंडळासाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते गणपतीची मूर्ती आणि त्याच्या आजूबाजूचं जे प्रसन्न वातावरण राहावं हे आमचं लक्ष असतं. आणि त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी वेगवेगळी मंदिरे उभारतो. म्हणजे महाराष्ट्रातले आम्ही 3.5 शक्तिपीठं उभारलेली, अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं मंदिर इथे उभारलेलं आणि काहीतरी वेगळं करायचं म्हणून यावर्षी आम्ही दाक्षिणात्य मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. आणि मेन तेच असतं की गणपतीच्या आजूबाजूला एक प्रसन्न वातावरण राहावं आणि जे भाविक दर्शन घ्यायला येत आहेत त्यांच्यासाठी पण ते मोकळं राहावं, जेणेकरून त्यांना गणपती व्यवस्थित दिसावा. लाल मैदान गणेशोत्सव मंडळाचं खूप खूप कौतुक करावं तितकं कमी आहे. म्हणूनच टीव्ही 9 मराठी आणि गोवर्धन तूप यांच्याकडून तुम्हाला ही खास आनंदाची सप्रेम अशी भेट. गोवर्धन तूप जे बनलंय गाईच्या शुद्ध दुधापासून. यंदाचा गणेशोत्सव तुम्ही सगळे साजरा करा, आपणही साजरा करूयात या गोवर्धन तुपासोबत, जे आहे शुद्ध सोनेरी आणि दाणेदार. त्यामुळे जर प्रसन्न मुद्रेची गणपतीची मूर्ती तुम्हाला बघायची असेल, गणरायाचं दर्शन घ्यायचं असेल तर लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट द्यायला नक्की विसरू नका. मुंबईतल्या DN नगर भागातलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 56वं वर्ष आहे. गणेशोत्सव काळात विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन हे मंडळाचं वैशिष्ट्य आहे. वैद्यकीय शिबिर, गरजवंतांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या मंडळाकडून केला जातो. मंडळाला महानगरपालिका, पोलीस आणि विविध सामाजिक संस्थांचे पुरस्कार देखील प्राप्त झालेत. नाशिक शहरातल्या अशोकनगर परिसरात फण्णांचा राजा मंडळानं तिरुपती बालाजी देखावा साकारलाय आणि 8 बाय 10 फुटाच्या सुंदर गाभाऱ्यात बाप्पा विराजमान करण्यात आलाय. हुबेहूब तिरुपती बालाजीची प्रतिकृती साकारल्यानं तिरुपतीलाच आल्याची भावना गणेश भक्त व्यक्त करतायत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या गणेश भक्तांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत. अहमदाबादमध्ये स्थायिक प्रथमेश सावंत यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय. आपल्या मातीची ओढ असलेल्या सावंतांनी बाप्पा भोवती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचा देखावा साकारलाय. विक्रोळीत राहणाऱ्या दर्शना गोवेकर गायकवाडांनी गणेशोत्सवामधून मोबाईल व्यसनमुक्तीचा देखावा साकारलाय. मोबाईलच्या अतिवापरापासून लोकांची सुटका होऊ दे, सामाजिक भान असलेला समाज घडू दे, असं साकडं त्यांनी देखाव्यातून गणरायाला घातलेलं आहे. मुंबईतल्या भायखळ्यामध्ये राहणाऱ्या विजय सावंत यांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आकर्षक पर्यावरणपूरक सजावट करून त्यांनी बाप्पाची स्थापना केली आहे. सांगलीतल्या शिराळा तालुक्यातल्या ढाकणेवाडीत सुतार कुटुंबियांनी चांदोली धरणाचा देखावा साकारलेला आहे. चांदोली धरणाचा जलाशय साठा, दाट झाडी, विद्युत निर्मिती केंद्र, साडव्यातून सुरू होणारा पाण्याचा विसर्ग, वारणा नदी परिसर या देखाव्यातून हुबेहूब साकारण्यात आलेला आहे. आणि बाप्पा मोरयामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.